भक्तिसार अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, भक्तपालक चकोर चंद्रा, प्रेम पीयूष धारका। हे दीन बंधो दीनानाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा। मागिले अध्यायी विरागता, गोपीचंदा लाधली। असो पुढे आता श्रोती, अवधान द्यावे ग्रंथार्थी। गोपीचंद सोडूनि ग्रामाप्रती, वैराग्य आचरू चालिला। मार्गे ग्रामोग्रामी जात, आहारा पुरती भिक्षा मागत। पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीतसे। परी गौड बंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम। की गोपीचंद राजा नरोत्तम, योगींद्र नीती आचरला। गावोगावींचे सकळ जनी, ऐकता विव्हळ होती मनी। नेत्री अश्रुपात गाळुनी, आहा आहा म्हणताती। एक एकासी बोलती वचन, राव नव्हे होती माया पूर्ण। कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे रायाने। आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती। ऐसे म्हणोनी आरंबळती, लोक गावींचे सकळिक। असो तो ज्या गावी जात, त्या गावींचे लोक पुढे येत। म्हणती महाराजांनी राहावे येथ, योग पूर्ण आचरावा। नाना पदार्थ पुढे आणिती, परी तो न घे कदा नृपती। भिक्षा मागूनी आहारा पुरती, पुढे मार्गी जातसे। शेट सावकार मोठ मोठे, बोळवीत येती तया वाटे। पुनः परता वागवाटे, बोलती रायासी। हे महाराज तुम्हा वीण, प्रजा दिसत आहे दीन। जैसे शरीर प्राणाविण, निचेष्टित पडतसे। तैसी गती प्रजेसी झाली, जरी तुम्ही जाता अमुची माऊली। तरी योग साधूनी पुनः पाऊली, दर्शन द्यावे आम्हा ते। अवश्य म्हणूनी नृपनाथ, बोळवीतसे समस्त। ऐसे रायासी गावो गावी होत, अतिगुती चालावया। असो ऐसे बहुत दिनी, स्वराज्याची सीमा उल्लंघूनी। गौड बंगाल देश टाकुनी, कौल बंगाली संचरला। त्याही कौल बंगालात, गावो गावी हा वृत्तांत। प्रविष्ट झाला लोका समस्त, चकचकिताती अंतरी। म्हणती गोपीचंद राया समान, होणार नाही राजनंदन। आहा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा। असो कौल बंगालीचा नृपती, पौल पट्टण ग्रामी वस्ती। तेथे भगिनी चंपावती, गोपीचंदाची नांदतसे। तिलकचंद श्वशुरनामी, महाप्रतापी युद्धधर्मी। जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैशाची नीती तो असे। गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ। धन भांडारे अपरिमित, राजसदने भरली ती। किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ। तया देशींचा तो नृपाळ, तिलकचंद मिरविला। 1,00,000 सहस्र शतलक्ष, सबळ पृतनेचा असे दक्ष। परीती पृतना नभे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवतसे। तया गृहीती चंपावती, सासुरवासिनी परमयुवती। नणंदा जावा भावा प्रती, देवा परी मानितसे।
परमप्रतापी गर्जत काळ, सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ, गोपी छंदाचा समजला परी करीती टीका, म्हणती आहारे नपुंसका, ऐसे राज्य सोडो निलेका, भीक मागणे वरियेले, अहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळी न वंचावी करी, क्षत्रिय धर्मदाय शरीरी, भीक मागणे नसेची, आहा जन्मात येऊनी काय केले, क्षात्रकुळा दूषण लाविले, अमुचे मुखासी काळे लाविले, पिशून केले जन्मात, म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुंसक झाला वेडा पिसा, वैभव टाकूनी देशोदेशा, भीक मागे घरोघरी, तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लाविला, आता स्वमुखा दाविणे कशाला, श्लाघ्य दिसेना अमुते, ऐसे आता बहुता रीती, लोक निंदितील आम्हा प्रती, आहा कैसी ती मैनावती, सुत दडविला तिने हा, आहा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसली राजपटा, जालिंदर हाती धरूनी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी, श्रेया सांडूनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी, कनक टाकूनी चिंधुटी, भाळी बांधी प्रीतीने, आहा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका शिखा नष्ट, ऐसी याच्या लागूनी ध्यानी, घरासी लाविला आपुल्या अग्नी, आता काळे तोंड करूनी, जगा माझी मिरवतसे, आहा माय नव्हे ती लाव म्हणावी, स्वसुत जिने केला गोसावी, लठ्ठाश्रमाच्या लागूनी पायी, विघ्न आणिले राज्यात, आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरूनी खटाटोप, देशोधडी लावील की, ऐसी वल्गना बहुतरीती, एकमेक स्वमुखे करीती, ते ऐकूनी चंपावती, क्षीण चित्ती होतसे, मनींच्या मनी आठवूनी गुण, बंधूसाठी करी रुदन, नणंदा जावा विशाळ बाण, हृदया लागी खोचिती, म्हणती भावाने उजेड केला, कीर्तिध्वज उभारिला, राज्य सांडूनी हात भिकेला, ओढवितो लोकांसी, माय बंधूंनी दिवटा लाविला, तिही लोकी उजेड केला, आता उजेड इचा उरला, हेही करील तैसेची, आहा मायती हो रांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड, करू निया मिरविते, ऐसे दुःखाचे देती घाव, हृदयी खोचून करीती ठाव, बोलणे होतसे शस्त्र गौरव, दुःख विषमारा परी, येरीकडे गोपीचंद, पाहता पाहता ग्रामवृंद, पौलपट्टणी येऊन शुद्ध, पाणवठी बैसला, हस्ते काढून शिंगी नाद, वाचे सांगत हरी गोविंद, परी स्वरूपा माझी प्रतापवृंद, झाकला तो जाईना, की अर्कावरी अभ्र आले, परी तेज तयाचे नाही बुडाले, की मृगमदाते गुंडाळिले, सुवास वेष्टिल्या राहिना, तेवी तो नृपनाथ, पाणवठ्याते विराजत, तो परिचारिका अकस्मात, चंपावतीच्या पातल्या, त्यांनी येताची देखिला नयनी, देखताची राव ओळखिला चिन्ही, मग त्या तैशाची परतोनी, राजसदना पै गेल्या, सहराया सकळांसी,
वृत्तांत सांगती त्या युवतींसी की गोपीचंद पाणवठ्यासी येवो निया बैसला. ऐसा वृत्तांत राये ऐकून मग चित्ती झाला क्षीण. म्हणे मुखासी काळे लावून अमुचे गावी का आला. आला परी लोकात करील अमुची अपकीर्त. संचरोनी पट्टणात भीक मागेल गृहोगृही. लोक म्हणती अमक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक. काळे करूनी अमुचे मुख जाईल मग पुढारा. आहाराया ऐसे करणे होते तरी कासया आलासी येथे. स्वदेशी चोरो निया गुप्त भीक मागावी सुखाने. सकळ राजसदनींची माणसे वेडाळपणी बोलती त्यास. तिलकचंद येऊनी त्यास मयास गृहमनुष्या सांगतसे. म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध. परी जगात आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल. तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून. तेथे तया ते घालूनी भोजन बोळवावे येथून. ऐसे सांगूनी नृपे सर्वाला राव सभास्थानी गेला. येरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावून. परिचारिका जाऊनी तेथे म्हणती महाराजा नृपनाथे. बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी. राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैची भगिनी ताई माई. घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वाते. परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती. तरी भेटो नितिये युवती पुढे मार्ग क्रमावा. ऐसे म्हणोनी परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिमद्वारात त्यासी घेवोनी जाताती. अश्वशाळे माझी नेवोन बैसविला राजनंदन. परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते. तुम्ही बैसला तैसेची बैसावे भेटीसी येतील येथे सर्व. ऐसा परिचारिका दाऊनी भाव सदना माझी संचरल्या. सकळांसी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत. मग राजकांतेने त्वरित अन्न पात्र भरियले. तरुणपणा जोगे पात्र भरोन परिचारिके करी शीघ्र ओपून. धाडिती झाली नितंबिन अश्वशाळेत तत्वता. तवती परिचारिका घेवोनी अन्न अश्वशाळेत आली लगबग करोन. म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी. ते पात्र पुढे ठेवोन मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झालिया भेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी आहा आदर आहे संपत्तीसी. व्याही विहिणी खायासी संपत्तीसी मिळताती. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रुमित्र सुख दुःखास समाना परी लेखावे. तरी मानापमान उभे राहटी हे प्रपंचाची मिरवे कोटी. तरी ऐसियासी आधी कष्टी आपण कशासी भावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगी जन. ऐसे परी लक्षूनि मन भोजनाते बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवी तसे.
तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैसे पहावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजनाते बैसला येरीकडे अंतःपुरात स्त्रिया निघोनी गवाक्षद्वारात निज दृष्टीने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी बोलती वचन आहा हे काय निर्लज्जपण सोयरिया घरी अश्वशाळेत बैसोन भोजन करीतो करंडा एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी या ढायासी ऐकोनी नणंदेने त्वरेसी धाव घेतली तिजपासी हस्ती धरुनी चंपावतीसी वेगे मेळी आणिले निगुतीसी मग हस्त उचलोनी तियेसी राया ते दावित्या जाहल्या तीस घेवोनी शेजारासी पाहती गवाक्षद्वारासी परी बोल बोलती कुअक्षरासी कुश्चळ वाणी करोनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला तस्करा समयेवोनी बैसला अश्वशाळे माझारी आहा जळो जळो याचे जिणे केवडे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाणा श्वाना समान घरोघरी म्हणवीत होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात म्हणंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरियेला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरे गृहास येवोनी बैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखाणिती ते ऐकोनी चंपावती परम दुःखी झालीसे प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहता निजदृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहोनी त्यावरी नणंदा जावा पिशुन दुःख लेशी बोलती वचन परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती तेणे करूनी विव्हळ झाली पश्चात्तापे परमतापली मग स्त्री मंडळ सोडूनी वहिली सदना आली आपुल्या येता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळूनी क्षणे उदर ओडिती झाली बळाने खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडोनी बाहेर येत क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले येरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपनाथ भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी येरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासुरवासिनी त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसे येथे येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस आम्ही सांगूनी चंपावतीस गुप्त वेशे आणू की ऐसे ऐकोनी राये वचन म्हणे राहीन आजीचा दिन तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी अवश्य म्हणून शुभाननी आताची सांगू तिये लागुनी रात्री माझी येऊ घेऊनी भेटी लागी महाराजा ऐसे बोलोनी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर खोवोनी पोटी महीवरी पडलीसे ते पाहुनी शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी प्राणगत पाहता बाळी एकची कल्होळ माजविला रुधिराचे तळे साचले जठर अवगे बाहेर पडले ते पाहुनी युवती वहिले शंखध्वनी करिताती सासू सासरे भावे दीर
पती नणंदा दाटल्या जावा चाकर, म्हणती बंधू करिता साचार, उदार झाली चंपावती। मग बोलू नये तेची बोलती, म्हणती अधम मंदमती, कोणी कडूनी याक्षिती, दुष्ट नष्ट भ्रष्ट आला। आपुल्या सदनी अग्नी लाविला, शेवटी लावा वया येथे आला, तरी त्याते बाहेर घाला, मुख पाहो नका हो। एक म्हणती तया करिता, चंपावतीने केली कर्तव्यता, परी तिच्या समान त्याची अवस्था, करोनी बोळवा तिज संगे। ऐसे नाना तर्क कुतर्क, करोनी मारिती हंबरडा हाक, एकची कोल्हाळ करती सकळीक, आहा आहा म्हणोनी। कोणी हंबरडा हाणिती बळे, कोणी पिटिती वक्षस्थळे, कोणी मही आपटिती भाळे, मूर्छा गट पडताती। कोणी आठगुणी रडती गुण, कोणी रडताती चांगुलपण, कोणी म्हणती दैवहीन, भ्रतार असे इयेचा, कोणी म्हणती अब्रुवान, चंपावती होती उत्तम, निज बंधूचे क्लेश पाहोन, दिधला प्राण लज्जेने। एक म्हणे चंपावती, किती वर्णावी गुणसंपत्ती, मृगनयनी जैसा हस्ती, स्त्रिया माझी मिरवतसे। एक म्हणती सदा आनंदी असून, पाहात होते हास्यवदन, सदा हर्षित असे गमन, हस्ती जेवी पृतनेचा। एक म्हणे चांगुलपणी, घरात मिरवे जेवी तरणी, एक म्हणे वो शुभाननी, किती मृदु कोकिळा। एक म्हणती सासुरवास, असता नाही झाली उदास, ईश्वर तुल्य मानूनी पुरुषास, शुश्रूषा करी वडिलांची। ऐसे म्हणोनी आक्रंदती, अवघे एकची कोल्हाळ करीती, तो नाद अश्वशाळे प्रती, अकस्मात आदळला। अश्वशाळे गौडनाथ, अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात, झाला आहे कळेना, परी तो सर्वा ठाई बोभाट, झाला आहे गावात प्रविष्ट, की भावा करिता अतिकष्ट, जीवित्वा ते दवडिले। ते अश्वरक्षकांसी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान, म्हणती नाथा जीव राणीने, बंधू कारणे दिधला। नृप म्हणे रे कवण राणी, कोण बंधू कवणस्थानी, येरू म्हणती ऐकिले कानी, चंपावती राणी ती। तियेचा बंधू झाला पिसा, सोडून गेला राजमांदुसा, म्हणोनी वरोनी दुःखलेशा, जीवित्व त्यागिले रांडकीने। येरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोकचंद नंदन, गोपीचंद ऐसे नाम, जगा माझी मिरवतसे। ऐसे ऐकोनी नृपनाथ, नयनी लोटले अश्रुपात, चित्ती म्हणे वो बाई घात, मजसाठी का केला। मग चंपावतीचे आठवूनी गुण, गोपीचंद मोहे करी रुदन, आहा मजसाठी दिधला प्राण, हे अनुचित झाले हो। तरी आता महीवरती, माझी झाली अपकीर्ती, आणिक सोय रे दुःख चित्ती, मानितील बहुवस। मी येथे आलो म्हणून, चंपावतीने दिधला प्राण, हे दुःखा होईल कारण, विसर पडणार नाही की। ऐसा विचार करी चित्तात, परी नयनी लोटले अश्रुपात, येरीकडे संस्कारासी प्रेत, चितामही चालिले। गोपीचंदही प्रेत पाहून, करीत चालिला सवेरुदन, परी चित्त वेधले कल्पने करून, अपकीर्ती अवघी जाहली।
तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार सोयर्यासी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणूनी तृणा समान मानिले यांनी तरी नाथ पंथाची प्रताप करणी निज दृष्टी दावावी जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे हेळिदा तो जावई जीवित्व हरुनी प्रतापमही गाजविला तयाने की अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण कुरूप म्हणूनी केले हेळण परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै की वामन रूप असता सान बळीने मानिले तृणा समान परी अपुला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिरविला की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणता नारायण आचमनाते उरला नसे की उदय तरुपोटी लहान एकादशी गोरटी परी मृदुमान्यानसान दृष्टी पाहता मृत्यवरियेला तो दशग्रीव राक्षसपाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळिली तन्याये आम्हा येथ झाले मान सन्मान रहित तरी आता याते नाथपंथ निज दृष्टी दाखवावा मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय प्रेता निकट उभा राहे उभा राहूनी बोलतसे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका भस्म श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठवीन की आहामी येथे समयी असता वाया जातसे भगिनी आता मग व्यर्थ आचरूनी नाथपंथा सार्थक नाही मिरवले की पहा मातुळ गुळ आस्तिके रक्षिले तपोबळे तेवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा तेवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी की मोहरा सवे सुत सगुण कदापि नभे भस्म तेवी येथे सुमधुम चंपावती उठवीन मी ऐसे बोले सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जन म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईन की वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकिला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलतसे गोपीचंद म्हणे बोलतो सत्य परी मम गुरुचे प्रतापकृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवतसे जेणे कानिफाचे अर्था लागुनी सकळ देव आणिले अवनी आणिले परिपूर्णपणी वृक्षा लागी गोविले सध्या पहारे मम प्रताप करणी 11 वर्षे गर्ती अवनी अश्वविष्ठेत राहिला मुनी प्रताप वर्णू केऊता तरी धैर्य धरूनी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी परीन ऐकता अविश्वासी शुभा रचिल्या स्मशान महिसी प्रेत ठेवूनी ते चितेसी अग्नी लावू म्हणताती ते पाहूनी गोपीचंद मग आपण चितेत बैसूनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी मी भस्म झालिया पोटी मग क्रोधन आवरे जालिंदर जेठी नगर पालथे घालूनी शेवटी तुम्हा भस्म करील की ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णून उगीरपण मिरवतसे
तरी आम्हा सांगतोसी ऐसे, करुनी दावी चमत्कारास, येरी म्हणे उत्तरा सरसे, बोलेन तैसे घडेल. येरी म्हणे वाम कर, काढून देतो जाई सत्वर, पाहू दे गुरुचा चमत्कार, प्रेत रक्षू आम्ही हे. येरी म्हणे फार फार बरवे, चंपावतीचे प्रेत रक्षावे, मी हस्त दावून गुरु ते भाव, उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगोनी, वाम करतियेचा दे काढूनी, गोपीचंद चितासनी हुनी, उठवूनिया बोळविला. नाथ गोपीचंद घेऊनी कर, पुढे चालिला मार्गावर, एक कोस येता नृपवर, काय केले इकडे. चिते माझी घालूनी प्रेत, डावलूनी गेले सकळ आप्त. येरीकडे नृपनाथ, हेळा पट्टणी चालिला. मार्गी येता 5 कोस, परी हे कळले जालिंदरास. मनात म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने. पिशुन करीतील विचक्षणा, नाना परींची होईल वल्गना. आणि बाळ पावेल शोकस्थाना, आप्तजना पुढती. ऐसा विचार करून चित्ती, आपण चालिला कृपामूर्ती. प्रयाण अस्त्र मंत्र विभूती, चर्चूनिया निज भाळी. तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र, एकची नैषद राजपुत्र. जाणत होता अस्त्र पवित्र, येरा माहीत नव्हतेची. ते अस्त्र जालिंदरा पासी, होते अति उजळपणासी. प्रयाण भस्म लाविता बाळासी, वात गती चालिला. मग लोटता एक निमिष, धावोनी आला शतकोश. अकस्मात गोपीचंदास, निज दृष्टीने देखिले. म्हणे वत्सा पुन्हा परतोन, किमर्थ केले आगमन. चरणावरी भाळ ठेवोन, वृत्तांत सर्व निवेदला. मग तो ऐकोनी वृत्तांत, म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा. नको करू काही चिंता, पुनः फिर मागुता. अवश्य म्हणोनी दोघे जण, मार्गे करीते झाले गमन. पौल पट्टणा माझी येवोन, राजांगणी संचरले. तव ते आप्ता सहित मेळा, घालूनी बैसले होते पाळा. विव्हळ चित्ती नाना बरळा, रुदन शब्दे बोलती. तो अकस्मात देखिले द्वयनाथ, महातपी दर्शनयुक्त. देखताची तिलकचंद यथार्थ, धाव पुढे घेतसे. परमभक्ती करो निया नमन, त्वरे आणूनी कनकासन. त्यावरी बैसवोनी अग्निनंदन, पुढे उभा राहिला. परीतो नमनादी आदर, जैसा शठाचा शृंगार. की ढिसाळपणी ओस नगर, तेवी विनय भावतो. की अजा कंठींचे लंबस्तन, की गारोडियाचे शुरत्व पूर्ण. की वेश्येचे मुखमंडन, तेवी आदर नृपाचा. की घटा माझी जैसा अर्क, की हिवराची सावली शीतळ देख. की पिशाच बोलणे न सत्यवाक, तेवी दावी विनय भावाते. की वृंदावनाचे गोमटे फळ, की अर्कवृक्षी लोंबले केळ. की मैदाचे गळामाळ, तेवी विनय भावाते. की बकाचे दिसे शुद्ध ध्यान, परी अंतरी घोकीत वेचीन मीन. की तस्कराचे मौन साधन, तेवी विनय भावाते. की अर्थसाधक श्रोता पूर्ण, परी घाते वेगे घेणार प्राण. तयाचे रसाळ भाषण, दावी विनय भावाते. की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन, तेथे कैचे पहावे तानमान.
तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदधीचे द्रोणात जळ की कनकतुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ तेवी विनय भावाते की घररिघेचे सवाष्णपण की भोंद्याचे देवतार्चन की म्हशाचे गण्यानाम तेवी विनय भावाते तन्याये तो नृपती तिलकचंद उभा भक्ती परिभावना सफळ नाथा प्रती कळूनी आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञानकला सगुण युवती ऐसी जाया गृहाप्रती साजेल माते दिसेना जैसी शिवशाळुंका सुरगणी परीती स्थापावी खडकी नेऊनी तेवी सत्यया सदनी चंपावती साजेना गर्दभा चंदन लेप मर्कट व्यर्थ गिरवाण भाष उमोप वायसा जाण कनक पिंजर रूप कदा काळी घडेना तन्याये चंपावती तुझे गृही असे युवती जैसी मैद गृहा वसती मनहीन मिरवतसे परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्त्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढूनी दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणूनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळूनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची राहटी प्रोक्षी तसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारीत तये कारण हाके सरशी त्वरे उठोन चरणी माथा ठेवी तसे अहा जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कचमुखातुनी 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकाळा लागी भाव ठसला आहा जालिंदर नाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणवूनी मग लाग वेगे सकळ उठूनी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धनसंपत्ती ते काय करावे टाकूनी जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चात्तापे पूर्णतापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानिला अतिनिर्मळ परी सवेची गंध मोरी लोळे उकिरड्यात उतावेळ विष्ठा भक्षण आवडतसे तन्याये सर्व लोक बोलती पश्चात्तापे दोंदिक परी त्यांचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा असो ऐसी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठवूनी मग उठता झाला कनकासनी हेळा पट्टणी जावया मग तो तिलकचंद नृपती अभिमान दवडूनी झाला गलती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालो उन्मत्त लघुमानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेते वरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहूनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठवा ऐसे बोलूनी नम्रोत्तर शरणी मौळी वारंवार ठेवूनी म्हणे आजची रात्र वसती कराया ठाई ऐसे ऐकूनी दयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणूनी तिलकचंद चंपावतीसी सांगे सद्गद
तीते सांगूनी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रतारा सहित बैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊनी तीते नाथ पंथी मिरविली आपुले मुखींचा उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमरपणास मैनावती परी सिंचिली ऐसे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलक चंदा भाषण करिता झाला मुनिराज म्हणे ऐकबा सर्वज्ञ राशी गोपी चंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रुन येती तेणे करून मीही येथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरवीन की परी राया षण्मासासाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्त चंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले तो नृपनाथ यावरी राहुनी एक रात्र निघते झाले उभयता करोनी जालिंदरा नमन गोपी चंद करिता झाला गमन जालिंदरही मार्ग धरोन हेळा पट्टणी चालिला तिलकचंद नृपनाथ बोळवोनी आला स्वगृहात येरीकडे मैनावती सुत मुक्काम साधितसे ऐसिया राहणी मार्ग क्रमोनी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमोनी तपा लागी बैसला लोहकंटकी पादांगुष्ठ ठेवोनी तप करी वरिष्ठ येरीकडे जालिंदर वाटे येवो निया पोहोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्था अर्थी कानिफासह शिष्य कटका प्रती घेवो निया चालिला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटोन शेवटी बद्रिकाश्रम पाहोन गोपी चंद भेटला मग तै तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त दैवता सनाथपणी मिरवला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यासविला तो नृपवर पुन्हा दैवता आणोनी सत्वर वरा लागी ओपिले असो येथोनी गोपी चंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष स्त्री राज्यकारणे जाईल गुरु आणावया तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसुत मालू ऐसे नाम ज्याते नरहरिवंशी मिरवले स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गूढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त।